हॅलो नमस्कार, मी रंजिता माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते। आज आम्ही आलो सहपरिवार हळदीला। यांच्या मित्राच्या मुलाची हळदी आहे। सोसायटीमध्येच राहतात आमच्या। नवरदेव पण खूप खुश होता, मस्त नाचत होता। मस्त असं सोसायटीमध्येच मांडव टाकलेला होता त्यांनी। हळदीला आजकाल सगळ्याच जणी पिवळ्याच साड्या घालून येतात। सर्वांच्याच बांगड्या भरून झाल्या होत्या। मी खूप लेट पोहोचले होते, तर मी आता सर्वात शेवटी बांगड्या भरताय। समोरच हळदी लावण्याचा पण प्रोग्राम चालू होता। मग आम्ही दोघांनी पण हळदी लावली, फोटोज काढले। हळदीचा प्रोग्राम खूप छान झालेला, खूप छान सगळ्यांनी डान्स वगैरे केला। हळद लावून झाल्यानंतर आम्ही जेवण केलं। बिर्याणी होती, मस्तपैकी जेवण केलं। दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच वरात निघणार होती। दुसऱ्या दिवशी मी तर तयार होत आहे। मिस्टर पुढे गेले होते आणि मला फोनवर फोन करत होते की वरात निघणार आहे। सकाळचे 8:30 वाजले होते। वरात जुईनगरला जाणार होती। इथून जरा वेळच लागणार होता, 1 ते 1.5 तास लागणार होता, म्हणून सकाळीच निघणार होती वरात। लग्नाचा टायमिंग पण 12 वाजता होता, तर वेळेत पोहोचायचं पण होतं। छानशी तयार झाले, पटापट आवरून आले लग्न घरी। वरात निघायला थोडासा टाइम होता। बस आणि गाडी तयार होती। काही फोटोज आणि व्हिडिओज काढले। वाजत गाजत मस्त अशी प्रतीकची वरात निघाली। वरातीमध्ये दिसणारे सगळे जास्त तर शेजारी किंवा मित्र परिवारच आहेत। मित्र परिवारामधलं लग्न आहे किंवा सोसायटी मधलं लग्न आहे असं न समजता सर्वांनीच आपल्याच घरचं लग्न आहे असं म्हणून सहभाग घेतलेला होता। आणि ते मला खूप आवडलं। जेव्हा आम्ही क्वार्टरमध्ये राहायचो ना, तेव्हा खूप छान असंच पद्धतीचं माहोल होतं। सगळेजण एक दुसऱ्याच्या खूप मदतीला यायचे आणि खूप चांगल्याने राहायचे एक दुसऱ्यांसोबत। आम्ही क्वार्टरमधून शिफ्ट झालो तेव्हा खूप मला टेन्शन आलं होतं की असे लोक मिळतील का आपल्याला, खूप आपलेपणाने राहणारे, आपुलकीने राहणारे आणि गरज पडली तर कधी पण धावून येणारे मदतीला। इथे सोसायटीमध्ये राहायला आल्यानंतर खूप छान मित्र परिवार मिळाला, खूप छान सपोर्टिव्ह असे लोक मिळाले। डान्स वगैरे करून झाल्यानंतर नवरदेव निघाला नवरदेवाच्या गाडीने आणि आम्ही पण बसलो आमच्या बसमध्ये। खरं तर बसचा प्रवास माझ्यासाठी खूप मुश्किल असतो। बसमध्ये बसलं की मला होते खूप मळमळ। जात आहोत आणि या फ्लाइटचे जे पायलट आहेत कांबळे साहेब त्यांनी जागा घेतली आहे आणि हे फ्लाइट जे आहे सर्व बाबतीत परिपूर्ण चेक केलेले आहे। डॉग्स कार्डचे आमचे इंचार्ज साहेब यांनी खराब सभी यात्रियों का सभी खूप मस्ती मज्जा करत प्रवास झाला सुरू। 1 ते 1.5 तासाचा प्रवास होता। वरात पोहोचली जुईनगरला आणि जिथे लग्न होतं तिथून बऱ्याच लांब वरात थांबली होती आणि इथून वरात जाणार होती नाचत वाजत गाजत। मग काय सगळेच खूप नाचत होते। नवरदेव पण घोड्यावर बसल्या बसल्या नाचत होता। दीड ते 2 तास नाचल्यानंतर वरात पोहोचली फायनली हॉलवर। इथे चालू होतं फोटो सेशन। इथे सगळं झाल्यानंतर मग गेलो आम्ही हॉलमध्ये। खूप गर्दी झाली होती। हॉल खूप छान डेकोरेट केला होता। गौतम बुद्धाची मूर्ती पण ठेवलेली होती। खूप छान अरेंजमेंट केलेली होती। हॉलमध्ये पोहोचल्यानंतर थोड्याच वेळात नवरीची आणि नवरदेवाची एंट्री झाली। नवरा नवरी आल्यानंतर लगेच लग्नगाथा सुरू झाली। प्रतीक्षा आणि प्रीतीचा लग्नविधी
आनंदी पार पडला। लग्न लागल्यानंतर आम्ही लगेचच जेवण केलं, अर्धा तास थांबलो, स्टेजवर जाऊन नवरदेव नवरीला भेटलो। रिटर्न निघण्यासाठी ओला बुक केली होती। 10 ते 15 मिनिटं वेट केल्यानंतर ओला आली। ओलामध्ये बसून आम्ही निघालोत रिटर्न। घरी पोहोचायला संध्याकाळच झाली होती। व्हिडिओ इथेच संपवते। व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू। असाच भरभरून सपोर्ट करत राहा।